यावेळी सायंकाळचे 7:30 होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 प्रसारित करीत आहोत. शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना. मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया बीज प्रक्रियेच्या मदतीने किडीचे नियंत्रण याविषयी डॉक्टर प्रमोद मगर, वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, बियाणे निवडताना आपण प्रामुख्याने बीज प्रक्रिया करत असतो. तर हे बीज प्रक्रिया कशाबद्दल आणि का करत असतो, तर यामागचं कारण काय, या संदर्भात विवेचन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर प्रमोद मगर सर, वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. तर आजचा हा विषय आहे बीज प्रक्रियेच्या मदतीने किडींचे नियंत्रण. नमस्कार सर. नमस्कार सर, माझा प्रश्न हा आहे की बीज प्रक्रियेच्या मदतीने आपण किडींचे नियंत्रण कशा प्रकारे करू शकतो? निश्चितपणे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण या हंगाम पूर्वाच्या अनुषंगानं आपण विचारलेला आहे. आणि आपण बघतोय की खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून आता सर्व पूर्व मशागतीची कामांची लगबग ही सुरू झालेली आहे. आणि त्या अनुषंगानं मग खरीप हंगामामध्ये घेतली जाणारी जी मुख्य पिकं आहेत त्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग यासारख्या पिकांची लागवड आपले शेतकरी बांधव करत असतात. आणि जसं आपण विचारलं की ही बीजप्रक्रिया का केली पाहिजे किंवा या बीजप्रक्रियेचं काय महत्त्व आहे, तर हंगामामधील या विविध पिकांवरती जर पोषक वातावरण उपलब्ध झालं तर पिकाच्या पेरणी ते रोप अवस्थेमध्ये किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या रोप अवस्थेतील पिकाला कीड व रोगाच्या प्रादुर्भावापासून वाचवण्यासाठी आपण बीजप्रक्रिया केली पाहिजे. तर बीजप्रक्रिया फक्त कीड आणि रोग व्यवस्थापन इतक्यापुरतीच मर्यादित आहे का, तर नाही. कीड आणि रोग व्यवस्थापनाव्यतिरिक्त आपण आपल्या बियाण्याला जीवाणूसंवर्धकाची जर बीजप्रक्रिया करत असू तर आपल्या बियाण्याला लवकरात लवकर त्या रोपाला नत्र, स्फुरद, पालाश यासारखे जे अन्नद्रव्य आहेत ते लवकरात लवकर उचल करता यावी किंवा लवकरात लवकर त्याची उपलब्धता व्हावी, या दृष्टिकोनातून हे जीवाणूसंवर्धक किंवा जीवाणूसुद्धा त्यासाठी मदत करत असतात. त्यामुळं ही बीजप्रक्रिया कीड रोग व्यवस्थापनासाठी त्याचबरोबर अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी सुद्धा आपण करू शकतो. या व्यतिरिक्त ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची आपण बीजप्रक्रिया करतो. त्यामुळं आपलं पीक जे रोपा अवस्थेत आहे त्या अवस्थेमध्ये मुळकूज रोग, खोडकूज रोग किंवा कॉलर रॉट, चारकोल रॉट यासारख्या संधिसाधू बुरशीजन्य रोगांपासून आपल्या पिकाला जर आपल्याला वाचवायचं असेल तर हे बीजप्रक्रियेसाठी आपल्याला ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रियासुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. नक्कीच सर. त्याचबरोबर पूर्व मशागत करत असताना जी काही जमिनीमध्ये काही किडीचे कोष किंवा अंडी असतात, तर यांचं नियंत्रण किंवा याचा नायनाट करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? जसं आता आपण हंगामपूर्व त्यामध्ये आपण ज्या मशागती गोष्टी करत असतो त्यामध्ये नांगरणी जर आपण बघितलं की मार्च एप्रिल महिन्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी जमिनीची खोल नांगरणी जर केली तर जमिनीमध्ये सुप्तावस्थेत असलेल्या किडींच्या अवस्था, मग कोश अवस्था असेल किंवा अळ्या अवस्था असतील, या नांगरणीनंतर
जमिनीच्या पृष्ठभागावर येतात आणि प्रखर उष्णतेमुळं त्या मरतात. त्याचबरोबर आपण नांगरणी केल्यानंतर नांगरणीमागे निरनिराळे पक्षी, बगळे हे तिथे येऊन या पृष्ठभागावर आलेल्या किडी टिपून आणि वेचून खात असतात. त्यामुळं या नांगरणीच्या माध्यमातून किंवा जमिनीच्या मशागतीच्या माध्यमातून किडींचं आणि रोगांच्या अवस्था आपण तिथे नष्ट करू शकतो. त्यामुळं आपण या नांगरणीवर विशेष करून भर दिला पाहिजे आणि ही नांगरणी योग्य वेळी जर आपण केली तर त्यातून निश्चित आपल्याला कीड आणि रोगाचा तिथे व्यवस्थापन करण्यास मदत होते. नक्कीच सर. काही कीड जी आहेत ती आपलं अन्न शोधण्यासाठी ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये पीक नसते, जसं उन्हाळ्यामध्ये, तर आजूबाजूला जे बांधाऱ्यावर म्हणा किंवा धुऱ्यावर ज्या काही वनस्पती असतात, जसं बोर किंवा इतरही वनस्पती, तर यावर जाऊन आपले कोश तयार करतात किंवा त्यावर राहतात आणि जगतात. तर त्यांचंसुद्धा नियंत्रण करणं तितकंच गरजेचं असते येणाऱ्या खरीप हंगामासाठी. तर याबद्दल काय सांगाल? निश्चितपणे आपल्या शेतामध्ये हंगामातील पीक उभं राहण्यापूर्वी आपल्या शेताच्या धुऱ्यावर किंवा शेताच्या अवतीभोवती जे काही पर्यायी खाद्य वनस्पती असतात, तणे असतात, तर या तणांवर सुद्धा किडींचा प्रादुर्भाव हा होत असतो किंवा या किडींची उपजीविका अशा या वनस्पतींवर होत असते. त्यामुळं आपल्या शेतातील धुरे जर आपण स्वच्छ ठेवलीत, ती तणविरहित ठेवलीत, तर या किडींच्या खाद्य वनस्पती, पर्यायी खाद्य वनस्पती नष्ट करून आपण किडींचं हंगामपूर्व व्यवस्थापन तिथे करू शकतो. त्यामुळं शेतकरी बांधवांनी जमिनीची मशागत असेल, त्यामध्ये नांगरणी आहे, वखरणी आहे, त्याचबरोबर ज्या पर्यायी खाद्य वनस्पती आहेत किडींच्या, त्या जर आपण वेळीच नष्ट केल्या तर आपल्याला किडीचा प्रादुर्भाव हा तिथे कमी होण्यास मदत मिळते. नक्कीच सर. त्याचप्रमाणे बीज प्रक्रियासुद्धा आहे, तर यावर काय सांगाल सर? हां, तर बीज प्रक्रियेच्या बाबतीमध्ये जसं मी आपल्याला सांगितलं, तर हे बीज प्रक्रियेचं तंत्रज्ञान आपण पूर्णपणे समजून घेणं गरजेचं आहे. आता बीज प्रक्रिया करत असताना बहुतांशी आपण बघतो की शेतकरी बांधव एखादा घटक त्या बियाण्याला चोळतात किंवा त्याचं संस्करण करतात आणि बीज प्रक्रिया झाल्यानंतर त्याची बियाण्याची लागवड करत असतात. परंतु बीज प्रक्रिया करत असताना किमान 3 ते 4 घटकांची बीज प्रक्रिया आपण करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ही बीज प्रक्रिया करत असताना वेगवेगळे घटक आपल्याला जेव्हा लावायचे आहे तेव्हा तो अनुक्रमसुद्धा आपल्याला कळणं गरजेचं आहे. बीज प्रक्रिया करत असताना FIR हा अनुक्रम आपण समजून घेतला पाहिजे. F म्हणजे काय तर फंगीसाईड, I म्हणजे काय तर इन्सेक्टिसाईड आणि R म्हणजे काय तर रायझोबॅक्टेरिया. त्यामुळं बियाण्याला बीजप्रक्रिया करत असताना सर्वप्रथम फंगीसाईड बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी, त्यानंतर रासायनिक कीटकनाशकाची बीजप्रक्रिया करावी आणि सर्वात शेवटी जैविक संवर्धकांची किंवा जैविक घटकांची बीजप्रक्रिया करावी. आता जर आपण सोयाबीन पिकाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर या सोयाबीन पिकामध्ये कशी बीजप्रक्रिया करता येईल तर सोयाबीन पिकाचं बियाणं आपण निवडलं, त्या बियाण्याला बीजप्रक्रिया करत असताना सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशक, मग केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांच्या शिफारशीनुसार कार्बॉक्झिन 37.5% अधिक थायरम 37.5% या संयुक्त बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया जर आपण 3 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात जर केली तर आपल्या सोयाबीन पिकाला उद्भवणाऱ्या मर, मुळकूज रोग, खोडकूज रोग, चारकोल रॉट, कॉलर रॉट यासारखे जे संधिसाधू बुरशींपासून उद्भवणारे जे रोग आहेत त्यांचं आपल्याला तिथे बीजप्रक्रियेतून व्यवस्थापन करता येईल. रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया केल्यानंतर रासायनिक कीटकनाशक त्यामध्ये थायमिथॉक्झॅम 30% FS 10 मिली प्रति किलो बियाणं या प्रमाणात जर आपण बीजप्रक्रिया केली तर आपल्याला सोयाबीन पिकामध्ये उद्भवणाऱ्या खोड माशीचा प्रादुर्भाव किमान 1 ते 1.5 महिन्यापर्यंत आपल्याला त्या पिकामध्ये तिथे रोखता येऊ शकतो. त्यानंतर रासायनिक बुरशीनाशक व रासायनिक कीटकनाशकाची बीजप्रक्रिया झाल्यानंतर जीवाणुसंवर्धकाची बीजप्रक्रिया आपण केली पाहिजे. त्यामध्ये रायझोबियम या जीवाणुसंवर्धकाची बीजप्रक्रिया 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं, जर द्रव प्रारूपामध्ये असेल तर 10 मिली प्रति किलो बियाणं, त्यानंतर PSB म्हणजेच फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया ज्याला आपण स्फुरद विरघळणारे जीवाणू म्हणतो, या जीवाणूची 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं किंवा जर द्रव प्रारूपामध्ये असेल तर 5 ते 10 मिली प्रति किलो बियाणं या प्रमाणात आपल्याला बीजप्रक्रिया करता येईल. परंतु आपण बघतोय की रायझोबियम आणि PSB हे
आता एकत्रच आपल्याला लिक्विड कन्सोर्शियामध्ये उपलब्ध आहे बाजारामध्ये. अशा परिस्थितीमध्ये रायझोबियम अधिक PSB 10 मिली प्रति किलो बियाणं या प्रमाणात जर आपण बीजप्रक्रिया केली तर आपल्या बियाण्याला, जर आपण रायझोबियमची बीजप्रक्रिया केलेली आहे त्यामुळं जो काही नत्र आहे हा नत्र बाष्पीभवनानं वाया जातो. तर या नत्राचं स्थिरीकरण करण्याचं काम रायझोबियम नावाचे जीवाणू करत असतात. त्यामुळं सोयाबीनच्या मुळांवरती गाठी येणे आणि ह्या गाठी आल्या की त्यातूनच या नत्राची उचल किंवा नत्र स्थिरीकरण करून नत्राचा जी काही उपलब्धता आहे त्या पिकाच्या वाढीसाठी होते आणि त्याचा उपयोग आपलं पीक भरघोस उत्पादन घेण्यासाठी होते. त्यानंतर जे आपण स्फुरद विरघळणारे जीवाणूची बीजप्रक्रिया करतो त्यामुळे जो काही स्फुरद आहे हा सहज न विरघळणाऱ्या स्वरूपात असतो किंवा अविद्राव्य स्वरूपात असतो. त्याला विरघळण्याचं काम हे स्फुरद विरघळणारे जीवाणू करत असतात. त्यामुळं आपल्या पिकाला लवकरात लवकर स्फुरद उपलब्ध होण्यासाठी हे स्फुरद विरघळणारे जीवाणू मदत करत असतात. त्यामुळं रायझोबियम आणि PSB या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया आपण तिथं केली पाहिजे. आणि त्यामध्ये जर आपल्याला आवश्यकता भासली तर ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची 4 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात आपण बीजप्रक्रिया केली पाहिजे. तूर पिकाच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर तूर पिकामध्ये सुद्धा रासायनिक बुरशीनाशक कार्बॉक्झिन 37% अधिक थायरम 37% 3 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया. त्यानंतर तूर पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव तसा होत नाही. त्या अनुषंगानं आपण तिथे रासायनिक कीटकनाशकाची शिफारस नाही आणि रासायनिक कीटकनाशकाची बीजप्रक्रिया करण्याची तिथे आवश्यकता नाही. परंतु रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया झाल्यानंतर आपण जीवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करू शकतो. त्यामध्ये तुरीसाठी वेगळं रायझोबियम येतं. तर त्या रायझोबियम जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं आणि PSB म्हणजेच फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया स्फुरद विरघळणारे जीवाणू 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात आपण बीजसंस्करण केलं पाहिजे. जर द्रव प्रारूपामध्ये लिक्विड कॉन्सोर्शिया उपलब्ध असेल तर रायझोबियम अधिक PSB 10 मिली प्रति किलो बियाणं या प्रमाणामध्ये आपण बीजसंस्करण तूर पिकाच्या बियाण्याला आपण करायला पाहिजे. आता कापूस पिकाच्या बाबतीमध्ये जर बीजप्रक्रिया आपण बघितली तर कापूस पिकामध्ये आपण बघतो की बीटी कपाशीचं बियाणं असल्यामुळे त्याला कीटकनाशकाची, रासायनिक कीटकनाशकाची बीजप्रक्रिया ही ऑलरेडी केलेली असते, पूर्वीच झालेली असते. त्यामुळे त्याला रासायनिक कीटकनाशकाची बीजप्रक्रिया पुनश्च करण्याची गरज नाही. पण तत्पूर्वी रासायनिक बुरशीनाशक कार्बॉक्झिन 37% अधिक थायरम 37% 3 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात जर आपण बीजसंस्करण केलं आणि त्यानंतर ॲझॅटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलम या जैविक संवर्धकाची बीजप्रक्रिया 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं, त्यानंतर PSB फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं किंवा द्रव प्रारूपातील लिक्विड कन्सोर्शिया 10 मिली प्रति किलो बियाणं या प्रमाणात जर आपण बीजसंस्करण केलं तर आपल्याला रासायनिक बुरशीनाशक, रासायनिक कीटकनाशक आणि जीवाणू संवर्धक यांच्या मदतीने आपल्याला आपल्या पिकाचं भरघोस उत्पादन घेण्यास तिथे मदत मिळू शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कीड, रोग त्याबरोबरच अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी आणि आपल्या पिकांना लवकरात लवकर अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळं यावर्षी शेतकरी बांधवांनी आपल्या कोणत्याही पिकाची लागवड करत असताना बियाणं पेरणीपूर्वी त्याला अवश्य आवर्जून बीजप्रक्रिया करावी एवढीच मी शेतकऱ्यांना नम्र विनंती करतो. नमस्कार. नक्कीच सर, अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती दिली. बीज प्रक्रियेच्या मदतीने किडींचे नियंत्रण या संदर्भात सखोल असं अभ्यासपूर्ण असं विवेचन केलं, त्याबद्दल मी आपले समस्त शेतकरी बांधवाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. आणि तुम्ही आकाशवाणीमध्ये आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. आताच आपण बीज प्रक्रियेच्या मदतीने किडींचे नियंत्रण याविषयी डॉक्टर प्रमोद मगर, वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांची सुमेध मुगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है। अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं।
क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा। बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा। योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया हे बहारदार गीत. मुंगी बाय मुंगी बाय, शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयीचं हे निवेदन. मंडळी, उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या याप्रमाणे: जिल्ह्यात मागील 4 ते 5 दिवसापासून तापमानात लक्षणीय वाढ होत असून उष्णतेचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. उष्णतेच्या काळात उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तर सुरुवातीला ऐकूयात काय करावे. मंडळी, जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार नागरिकांनी तीव्र उन्हात, विशेषतः दुपारी 12 ते 3 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. शक्यतो हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावेत. तसेच बाहेर जाताना छत्री, टोपी किंवा गॉगलचा वापर करावा. मद्य, चहा, कॉफी तसेच कार्बोनेटेड शीतपेयांचे सेवन टाळावे आणि शिळे अन्न खाणे टाळावे. उन्हात काम करताना चेहरा आणि डोके ओल्या कपड्याने झाकावे. शक्यतो दुपारी 12 ते 3 या वेळेत उष्ण वातावरणात कष्टाची कामे करू नयेत. चक्कर येणे किंवा आजारी वाटल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ORS, लस्सी, ताक, लिंबू पाणी यासारख्या घरगुती शीतपेयांचे सेवन करावे. तसेच पशुधनाला सावलीत ठेवून त्यांना भरपूर पाणी उपलब्ध करून द्यावे. मंडळी, हे झाले काय करावे याबद्दल. आता ऐकूयात काय करू नये याविषयी. याचबरोबर प्रशासनाने काही गोष्टी टाळण्याचेही आवाहन केले आहे. त्यानुसार दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट आणि जाड कपडे घालू नयेत. बाहेर तापमान जास्त असल्यास जास्त शारीरिक श्रमाची कामे करणे टाळावे. उष्माघात झालेल्या व्यक्तीची काळजी घेताना त्यांना त्वरित थंड जागी हलवावे आणि शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. ओल्या कपड्याने अंग पुसून थंड करावे. तसेच ORS, लस्सी, ताक किंवा लिंबू पाणी द्यावे. बाधित व्यक्तीला तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करावे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी आणि आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आत्ताच आपण उष्माघातापासून बचावासाठीच्या मार्गदर्शक सूचना याविषयीची माहिती ऐकलीत. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया हे बहारदार गीत.
तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार. माहितीचं वावर किसान वाणी.